नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती 25% टॅरिफ लादलेला आहे. याशिवाय भारत रशियाकडनं कच्चं तेल खरेदी करत असल्यानं ट्रम्प यांनी अतिरिक्त 25% टॅरिफ भारतावरती लादलेला आहे. म्हणजेच अमेरिकेनं भारतावर एकूण 50% टॅरिफ लावला आहे. भारतानं रशियाकडनं तेल खरेदी कमी केल्याचं अमेरिकेकडनं सकारात्मक संकेत आता देण्यात आलेत. भारतावरती लादलेलं अतिरिक्त 25% टॅरिफ आता रद्द होऊ शकतं असेही संकेत आता अमेरिकेकडनं देण्यात आलेत. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी भारतावरती रशियन तेल खरेदीमुळे लावलेलं 25% टॅरिफ हटवण्यासंदर्भात एक मोठा मार्ग काढला जाऊ शकतो असं म्हटलंय. पॅटिओकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलंय की भारतानं रशियन क्रूड ऑइल खरेदी कमी केलंय, त्यामुळे टॅरिफ आता हटवलंही जाऊ शकतं. स्कॉट बेसेंट यांनी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या धोरणाचं हे यश असल्याचं म्हटलंय. आम्ही भारतावरती रशियन तेल खरेदी केल्यामुळे 25% टॅरिफ लादलं होतं. आता भारतीय रिफायनरीजकडनं रशियन तेल खरेदी जवळपास बंद करण्यात आली आहे आणि हे एक मोठं यश आहे. ते म्हणाले की 25% टॅरिफ अजूनही लागू आहे. आता ते हटवण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू होण्यापूर्वी भारतातील तेल रिफायनरीज रशियन क्रूड ऑइल केवळ 2 ते 3% खरेदी करत होत्या. मात्र युद्धामुळे पाश्चिमात्य देशांनी रशियावरती निर्बंध घातले असता रशियानं सवलतीच्या दरामध्ये तेल विक्री सुरू केली. भारतानं रशियाकडनं तेल खरेदी वाढवली. भारताची रशियन तेलाची खरेदी ही 15 ते 19% पोहोचली. यामुळे भारतीय रिफायनरीजना मोठा नफा देखील झाला. अमेरिकेने भारतावरती अतिरिक्त 25% टॅरिफ लादत रशियन तेल खरेदीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. स्कॉट बेसेंट यांच्या मते भारतीय रिफायनरीज रशियाकडनं तेल कमी खरेदी करत असून त्या पश्चिम आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेकडनं तेल खरेदी करतायत. स्कॉट बेसेंट यांनी युरोपियन देशांवरती यावेळी टीका केली. युरोपमधील देश रशियाविरोधात बोलतात, मात्र भारतीय रिफायनरीजकडनं बनवण्यात आलेल्या रिफाईंड उत्पादनाची खरेदी करतात, जे रशियन क्रूडपासून बनवलेलं असतं. यामुळे युरोपमधील देश अप्रत्यक्षपणे रशियाला अर्थसहाय्य करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं रशिया आणि युक्रेन युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र त्याला यश आलेलं नाही. दरम्यान भारताची तेल खरेदीबाबतची भूमिका जागतिक मार्केटमधील स्थितीवर आणि देशातील ग्राहकांचं हित लक्षात घेत निश्चित होत असते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं भारतावरती रशियन तेल खरेदीमुळे लादलेलं अतिरिक्त 25% टॅरिफ रद्द होण्याची दाट शक्यता आहे. याचे मोठे संकेतच आता अमेरिकेतनं मिळालेले आहेत. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.